छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंदू असुरक्षित आहेत का हा सवाल आता उपस्थित होतोय। कारण मुस्लिम तरुणाच्या छळामुळे हिंदू तरुणीनं आत्महत्या केलेली आहे। आत्महत्येनंतर हिंदू कुटुंबाला आरोपीच्या कुटुंबाच्या धमक्या सुद्धा येत आहेत। हिंदुत्ववादी महायुतीच्या राज्यात हिंदू सुरक्षित नाहीत का हा सवाल आता उपस्थित होतोय। धमकी देणारे मोकाट आहेत, हिंदू कुटुंब मात्र दहशतीखाली आहे। दिवसाढवळ्या हिंदू कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत। मुस्लिम कुटुंबाकडून महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे की नाही असा सवाल आता उपस्थित करण्यात आलेला आहे। संभाजीनगरमध्ये हिंदू असुरक्षित असल्याची धक्कादायक बाब आता समोर आलेली आहे। मुस्लिम तरुणाच्या छळामुळे हिंदू तरुणीनं आत्महत्या केलेली आहे। आत्महत्येनंतर ओव्हर गावातील पवार कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या सुद्धा येत आहेत। किंबहुना या कुटुंबाला आरोपीच्या कुटुंबियांकडून खुलेआमपणे धमकी दिली जाते। तो व्हिडिओ सुद्धा आता आपण दाखवणार आहोत। त्या व्हिडिओमध्ये मुस्लिम तरुण म्हणतोय, हिंदू या कुटुंबियांच्या निवासस्थानाच्या परिसरात जाऊन हा मुस्लिम तरुण म्हणतोय, आज जेल कल बेल फिर वही पुराना खेल अशा शब्दात धमकी देणारा व्हिडिओ सुद्धा समोर आलेला आहे। एवढंच नाही तर सोशल मीडियावर शस्त्रांचा स्टेटस ठेवून या मुस्लिम तरुणाकडून पवार कुटुंबाला घाबरवलं सुद्धा जात आहे। हिंदू कुटुंबाला घाबरवलं जात आहे। आज जेल कल बेल फिरोज पुराना जेल आता नहीं हो। आज जेल कल बेल फिरोज पुराना जेल आता नहीं हो। आज जेल कल बेल फिरोज पुराना जेल आता नहीं हो। आज जेल कल बेल फिरोज पुराना जेल आता नहीं हो। आपण पाहतोय हिंदुत्ववादी महायुतीच्या राज्यात हिंदू असुरक्षित आहेत का हा मुद्दा आता या ठिकाणी उपस्थित होतोय। मुस्लिम तरुणाच्या छळामुळे हिंदू तरुणीनं या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे। आजवर मात्र लव जिहादचं प्रकरण असू दे किंवा छत्रपती संभाजीनगरमध्ये मुस्लिम धर्मियांकडून होणाऱ्या हे वर्तन असू दे, आजवर केवळ आपण या संदर्भात ऐकिवात होतो, पण आता मात्र या ठिकाणी याची प्रचिती येताना दिसते। पहा, या ठिकाणी ही व्यक्ती पोहोचते, मुस्लिम तरुण हा हिंदू मुलीच्या या घराजवळ पोहोचतो आणि या ठिकाणी म्हणतो, आज जेल कल बेल परसो वही पुराना खेल असा वक्तव्य करण्याची हिम्मतच मुळात निर्माण होतेच कशी। मुस्लिम तरुणाच्या छळामुळे आज हिंदू तरुणीनं टोकाचं पाऊल उचललेलं आहे, आत्महत्या केलेली आहे। आणि आता इतकंच नाही तर या मुस्लिम तरुणांच्या या छळामुळे, या सगळ्या धमक्यांमुळे आता या हिंदू तरुणीचे कुटुंबीय सुद्धा दहशतीखाली वावरताना दिसत आहेत। त्यामुळे हिंदुत्ववादी महायुतीच्या राज्यात हिंदू सुरक्षित नाहीत का हा सवाल आता उपस्थित होतोय। या सगळ्या विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये। सचिन, आपण पाहतोय की छत्रपती संभाजीनगरमध्ये आजवर मात्र या सगळ्या संदर्भात चर्चा होत्या। आजवर आपण ऐकत होतो लव जिहादची प्रकरणं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होती अशी एक माहिती ऐकिवात होती। इतकंच नाही तर अनेक मुस्लिम तरुणांची वर्तन असू दे विविध माध्यमातून हे आपण ऐकवत होतो, पण आता मात्र या ठिकाणी हिंदुत्ववादी महायुतीच्या राज्यात मात्र हिंदू सुरक्षित नाहीत का हा सवाल आता उपस्थित होतोय। कारण हिंदू कुटुंबियांना या ठिकाणी मुस्लिम तरुणाकडून मात्र दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय। इतकी हिम्मत होतेच कशी? लागवीचा आपण एक मोठा प्रश्न उपस्थित केला आहे की इतकी हिंमत होतेच कशी। कारण हिंदुत्व संघटना असतील किंवा हिंदुत्वाचे मुद्दे घेऊन गाजवणारे
पक्ष संघटना असतील या मात्र या घटनेपासून खूप अजूनही दूर असल्याचं पाहायला मिळतंय। हिंदू धर्मातील एक पवित्र सण म्हणून रक्षाबंधनाला ओळखलं जातं आणि रक्षाबंधनाच्या दिवशी याच तरुणीनं स्वतःच्या भावासाठी राखी आणून ठेवलेली होती। हिंदुत्व संरक्षणासाठीची शपथ घेणारा किंवा आपल्या बहिणीची रक्षणाची शपथ घेणारा भाऊ याच्यासाठी ही राखी आणलेली असताना सुद्धा या ठिकाणी एका तरुणाच्या जाचाला कंटाळून, छळाला कंटाळून या तरुणीनं टोकाचं पाऊल उचललं। कारण या कुटुंबियांना धमक्या येत होत्या, त्या म्हणजे जीवे मारण्याच्या। आणि जर या तरुणीनं या धमक्याला जर जुमानलं असतं किंवा ह्या धमक्या मला ऐकायला मिळत आहेत, त्यामुळे ती सुद्धा त्रासामध्ये सापडलेली होती। मात्र मला माझ्या कुटुंबियांना वाचवायचं आहे, त्यामुळे जर मी स्वतःचं जीवन संपवलं तर माझं कुटुंब वाचू शकतं हे या तरुणीला वाटत होतं। मात्र तिनं स्वतःचं जीवन संपवल्याच्या नंतर सुद्धा या धमक्या यायचं बंद झालेलं नाही आहे। आज जेल कल बेल फिर वही खेल अशा प्रकारची धमकी जी आहे ती या तरुणाच्या आरोपीच्या नातेवाईकाकडून देण्यात आलेली आहे। आणि त्यामुळे प्रामुख्याने जर पाहिलं तर या ठिकाणी हिंदुत्वाचाच एक मोठा सण असताना या मुस्लिम तरुणाकडून अशा प्रकारच्या धमक्या, त्या परिवाराकडून या हिंदुत्ववादी परिवाराला अशा धमक्या दिल्या जातात। त्याच घरावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ध्वज आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे आणि त्याच परिवारावर आज ही वेळ आलेली आहे। ती माता माऊली, तो भाऊ वाट पाहतोय त्या बहिणीची, कारण माझी बहीण मला राखी बांधणार होती, मात्र त्याआधी तिच्यावर असा प्रकार, तिच्यावर ही वेळ तिच्यावर ओढावली आणि तिनं शेवट अखेर स्वतःचं जीवन संपवलं। मात्र आता ते कुटुंबीय वाट पाहतात त्या लाडक्या बहिणीची, लाडका भाऊ जो आहे तो वाट पाहतोय माझ्या बहिणीची। मात्र ती बहीण आता नाहीये आणि ती फक्त एका तरुणामुळं हे संपूर्ण तिला छळ सहन झालेला नव्हता आणि अखेर तिने जीवन संपवलं। आणि आता जर पाहिलं तर या ठिकाणी धमक्या देखील त्यांना सुरू झालेल्या आहेत आणि पोलीस प्रोटेक्शन म्हणजे पोलीस सुरक्षेची मागणी सुद्धा हे नातेवाईक हे करतायत या ठिकाणी। लागवीजी निश्चित सचिन, या ठिकाणी तुम्ही फार महत्त्वाचा खरं तर मुद्दा उपस्थित केला। एरवी मात्र हिंदुत्ववादाच्या या मुद्द्यावरून मात्र आवाज उठवणारे हिंदुत्ववादी संघटना, हिंदुत्ववादी नेते अशा परिस्थितीत मात्र कुठं गेले आहेत? त्यांच्यापर्यंत या सगळ्याविषयी माहिती पोहोचली नाहीये का? की ही माहिती पोहोचली असली तरी देखील या सगळ्या संदर्भात जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे? कुठे आहेत हिंदुत्ववादी नेते? छत्रपती संभाजीनगरमध्ये एरवी मात्र हिंदूंकरता आवाज उठवणारे, हिंदुत्ववादावर मुद्दा उपस्थित करणारे, प्रश्न मांडणारे आज कुठे आहेत? लागवीचे हा एक मोठा प्रश्न उपस्थित केला जातोय। ज्या ठिकाणी काहीतरी वेगळं असेल त्या ठिकाणी हे सर्वजण पाहायला मिळतात, मात्र आज एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घरातील एका मुलीवर हा अन्याय झालेला आहे। हिंदू धर्मातील ही मुलगी आहे, छोट्याशा कुटुंबातील ही मुलगी आहे आणि यांचं हातावर पोट आहे, सर्व काही हे आपलं कसं तरी छोटं मोठं काम करून स्वतःचं जीवन भागवत असतात। मात्र आता ती मुलगी या जगात नाही आहे, कारण या ठिकाणी या कुटुंबाला त्रास होत होता आणि अखेर या कुटुंबाला धमक्या मिळत होत्या। कुटुंबाला वाचवायचं होतं म्हणून तिनं हे टोकाचं पाऊल उचललं। आणि प्रामुख्याने जर पाहिलं गेलं तर अशा देखील काही तक्रारी आलेल्या आहेत की काही एका विशिष्ट समाजाकडून जाणीवपूर्वक मुलांना त्रास दिला जात होता, काही कुटुंबियांना त्रास दिला जातोय। अगदी आपण पाहतोय की जाणीवपूर्वक या ठिकाणी त्रास दिला जातोय या मुस्लिम तरुणांकडून, किंबहुना या सगळ्या प्रकरणी एका हिंदू तरुणीनं मात्र टोकाचं पाऊल उचललं। ती घाबरली आणि या सगळ्या संदर्भात तिनं टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली। या सगळ्याविषयी बोलण्याकरता संजय शिरसाट जी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार शिरसाट साहेब, दुपारी आपण याच मुद्द्यावर चर्चा करत होतो, पण आता थेट सवाल उपस्थित करते। या ठिकाणी एक मुस्लिम तरुण येतो, हिंदू वस्तीत हा मुस्लिम तरुण शिरतो आणि हिंदू कुटुंबाला या ठिकाणी धमक्या दिल्या जातात। इतकंच नाही तर या मुस्लिम तरुणाच्या दहशतीमुळे या हिंदू तरुणीनं आपलं जीवन सुद्धा संपवलेलं आहे। हे कमी की काय, आता हिंदू कुटुंबाला दहशतीखाली जगावं लागतंय। काय चाललंय नेमकं छत्रपती संभाजीनगरमध्ये? काय झालेलं आहे की हे जे काही तरुण आहेत ना, यांची माती भडकवणारी सुद्धा समाजातली काही लोक आहेत, त्या समाजातली, आणि ते काय करतायत की तुम्ही काही करा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, आपला धर्म आपल्याला वाचवायचा आहे आणि आपण लढलं पाहिजे। आणि ते लढताना मुळामध्ये इतरांवर अन्याय करताना सुद्धा कुठेही गय करू नका असं त्यांचा काही लोक सांगतायत आणि त्यांना ते फायनान्स पुरवतायत। एक लक्षात घ्या, हा पोरगा किती वर्षाचा, त्याच्याकडे गाडी कुठून आली, त्याच्याकडे तलवारी आहेत, त्याच्याकडे रिव्हॉल्वर आहे, अरे हे कसं घडतंय? म्हणजे काम काही नाहीये परंतु पैसा येतोय जरूर, आणि हा याचा सगळा वापर या
अशा गोष्टीमध्ये वारंवार केलं जातोय आणि लोक आता ह्या दहशत यासाठी की त्यांनी जेव्हा त्याला अटक करायला येणार होते त्याच्यापूर्वी त्यांनी स्टेटमेंट दिलंय की आज अटक होईल, उद्या बेल होईल आणि परवा पुन्हा माझं काम चालू होईल. म्हणजे तो कॉन्फिडन्स कसला आहे, ही मस्ती कसली आहे? एखाद्या मुलीचा जीव जातो, एखाद्या मुलीचा जीव जातो तुम्हाला मस्ती येते. आणि हे आमचे काही राज्यकर्ते त्याच्याकडे उघड्या डोळ्याने पाहतात मताच्या लाचारीसाठी. अरे एखाद्याची मुलगी गेली, लहानपणापासून तिला सांभाळून आज इतकं मोठं केलं, एक स्वप्न पाहिलं होतं की माझी मुलीचं आता उद्या पुन्हा की कॉलेज होईल, ती कुठेतरी नोकरी लागेल किंवा तिचं चांगलं लग्न होईल, एक संसार फुलवण्याचे जे एक स्वप्न पाहत होते, एका सेकंदामध्ये तुम्ही चिरडून टाकले. ही कसली नीती आली? म्हणून अशी जी प्रवृत्ती आहे ना, या प्रवृत्तीला आता ठेचलं पाहिजे. एक लक्षात घ्या, काळ सोकवत चाललेला आहे. आता जर एकाने हिंमत केली, दुसरा त्याच्यावर आणखी हिंमत करेल, तिसरा करेल. आणि ह्या संभाजीनगरमध्ये सुद्धा या घटनेला आम्ही दरवेळेला विरोध करत आलेलो. थेट विचारते, शिवसैनिक म्हणून या ठिकाणी या कुटुंबाला तुम्ही संरक्षण देणार का, याविषयी बोलण्याकरता ज्योती वाघमारे सुद्धा आपल्या सोबत जोडल्या गेल्या, त्यांच्याकडे मी जाणार आहेतच. पण शिरसाटजी तुम्हाला हा मुद्दा उपस्थित करते, शिवसैनिक म्हणून या ठिकाणी या हिंदू कुटुंबाला शिवसैनिक म्हणून सुरक्षा पुरवली जाणार का? निश्चित पुरवली जाईल. आम्ही त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरायला मागे पुढे पाहत नाही. अहो, यांना जर आता आपण सुरक्षा दिली नाही ना, पोलीस त्यांचं काम करतात, परंतु त्याला जे मानसिक बळ पाहिजे असतं, मानसिक त्यांची अशी असते की आम्हाला आमचे कोणी माणसं येऊन भेटले पाहिजे, ते काम आम्ही निश्चित करू. आम्ही त्यासाठी कोणत्याही राजकारण मध्ये येणार नाही, परंतु त्या कुटुंबाला आदर द्यायचं काम हे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलेलं आहे. अशा कुटुंबाला धावून जाण्याचं काम, हा जो बाणा आहे तो आम्हाला शिवसेना प्रमुखांनी शिकवलंय. म्हणून आम्ही त्या कुटुंबाला निश्चित आधार देऊ. त्यांच्यावर कोणत्याही जरी कोणी संकट डोळा वर करून जरी पाहायचा प्रयत्न केला ना, मग वेळ प्रसंगी ते डोळे काढायची ताकद सुद्धा आम्ही ठेवू. निश्चित. आता या क्षणी शिवसैनिक त्या कुटुंबापर्यंत पोहोचणार का? त्यांना या सगळ्या संदर्भात संरक्षण देणार का? निश्चित देणार, निश्चित देणार. आणि तुमच्या माहितीचं सांगतो, आम्ही शांत नाहीयेत. मी वारंवार पोलीस कमिशनरच्या टच मध्ये आहे. काय काय कारवाई केल्या, कशा केल्यात, आणि त्यांना सांगितलंय हे पोलिसी कारवाई जे आहे ते तात्पुरत्या स्वरूपाचे नसावं. म्हणून पोलीस कमिशनरनी सुद्धा मला सांगितलंय की आम्ही यांच्यावर तलवारी जे त्यांच्या डीपीवर ते ठेवतात, दाखवतायत, रिव्हॉल्वर त्यांचे कट्टे मिळालेत, यांच्यावर असलेले गुन्हे सर्व पाहून यांना एनपीडी कायद्याअंतर्गत यांना हर्सुलची म्हणजे जेलमध्ये त्यांची रवानगी केली जाईल. कुठेही त्यांची गय केली जाणार नाही. अगदी अगदी. कमिशनर असेल, डीसीपी असेल, एसीपी असेल, तिथलचा पीआय असेल, ही सगळी टीम त्याच्यासाठी जुटलेली आहे. 3 लोकांना अटक केलेली आहे. 5 लोक आणखी जे आहेत ते लवकरच अटकही होतील. ही 5 लोक कधी अटक होणार आहे याविषयी तुमच्याशी बोलणार आहेतच. पण या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता भाजपचे अतुल भातखळकर जी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. भातखळकर साहेब, गृह खातं तुमच्याकडे काय चाललंय नेमकं? यांना ना कसली भीती आहे ना कसली कायद्याची या सगळ्या संदर्भात धास्ती. हिंदू कुटुंबाला या ठिकाणी दहशत पसरवली जाते मुस्लिम तरुणाकडून, पण भीती मात्र शून्य आहे. कायद्यातली कठोरातली कठोर शिक्षा या नराधमांना होईल. या घटना वारंवार घडतायत, म्हणूनच तर लव्ह जिहादचा कायदा त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तयार करण्याचं काम आम्ही करतो. आणि हिंदू समाज पूर्णपणे एकटून या ठिकाणी अशा प्रकारच्या कृत्यांच्या विरोधामध्ये आम्ही त्या ठिकाणी सजगपणे वेगवेगळ्या माध्यमातून काम करतोय. माझा प्रश्न हा आहे की महाविकास आघाडीची लोक तर या विषयावर गप्प काय आहेत? उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेतात आणि त्या पत्रकार परिषदेत ते या विषयावर का बोलत नाहीयेत? या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे. लव्ह जिहादच्या बाबतीत आम्ही बोलल्यानंतर सगळी इकोसिस्टीम आमच्या विरोधामध्ये उठते आणि आम्ही कोणीतरी जातीयवादी, धर्मांध अशा प्रकारचं चित्र हे रंगवण्याचा प्रयत्न केला जातो. त्या लोकांना सुद्धा जाब विचारण्याची आवश्यकता आहे. आणि त्यामुळे असे लव्ह जिहादचे प्रकार उरणमध्ये आता नुकताच एक प्रकार घडला होता. आज हा संभाजीनगरचा प्रकरण उघडकीला आलेला आहे. आणि त्याच्यामुळे त्या लोकांच्या विरोधात कठोरातली कठोर कारवाई लवकरात लवकर केली जाईलच. आणि हिंदू समाजाला अधिक जागृत करण्याचं काम सुद्धा भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी करेल.
अगदी धन्यवाद बातकेकरजी आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. या सगळ्याविषयी बोलण्याकरता संजय शिरसाट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सचिन बडे आपले प्रतिनिधी, तर ज्योती वाघमारे सुद्धा शिवसेनेच्या प्रवक्त्या. ज्योतिताई, तुमच्याकडे मी येते. आपण सावित्रीच्या लेखी आहोत. प्रसंगी अर्थात शास्त्राचे धडे गिरवणारे आणि प्रसंग आला तर मात्र तलवार काढून लक्ष्मीबाईंसारखे रणांगणात उतरणाऱ्या सुद्धा आपण महाराष्ट्राच्या लेखी आहोत. पण या ठिकाणी मात्र महाराष्ट्राच्या या हिंदू लेकीला, या हिंदू तरुणीला मात्र मुस्लिम तरुणाच्या या धमक्यांमुळे, या भीतीमुळे जीव द्यावा लागतोय. हे अतिशय निंदनीय आहे आणि संताप चीड आणणार आहे. ज्योती, हॅलो, माझा आवाज पोहोचतोय? अगदी व्यवस्थित, सलग बोला. खरं तर महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या नावानं ज्या जिल्ह्याचं नामकरण झालं तिथे जर असं दिवसाढवळ्या एखाद्या मुलीला आपल्या भावामुळे आत्महत्या करावी लागते आणि त्याच्यानंतर सुद्धा भाऊ अटकेत असल्यानंतर सुद्धा त्याच्या भावांना त्या कृत्याची लाज वाटण्याच्या ऐवजी त्यांना जर एवढा माज आलेला असेल की ते पीडितेच्या घराच्या बाहेर जाऊन त्यांना धमकावत असतील की आज जेल, कलबेल आणि परसो वही पुराना खेळ, तर मला इथे एक भीती वाटतेय ताई. मी एका लेकीची आई आहे. मला सांगा बघ, हा खेळ नक्की कोण मांडताय? ही जी मुलं आहेत त्यांची जर आपण बॉडी लँग्वेज बघितली तर ती बॉडी लँग्वेज ही प्रचंड विध्वंसक स्वरूपाची आहे. मग हा फक्त मुखवटा आहे का? याच्या पाठीमागचे खरे चेहरे कोण आहेत? माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की मग कुणा बड्या मातब्बर व्यक्तींचं या तरुणांना संरक्षण आहे का, किंवा अशा पद्धतीचा कुठला खेळ मांडला जावा म्हणून त्यांना पद्धतशीरपणानं प्रशिक्षण देऊन पाठवलं जातंय का? की अरे, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये कल्याणच्या मुस्लिम सुभेदाराच्या सुनेला सुद्धा अशीच आमची आई असं ती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. अरे, हा महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि त्या महाराष्ट्रात हे घडतं. आणि दुसऱ्या बाजूला ताई, एक महिला म्हणून मला इतकं वाईट वाटतंय की आमचा विरोधी पक्ष जो आहे ना, महाविकास आघाडीतले सगळ्या तथाकथित आमच्या ताया, सुप्रियाताई असतील, सुषमाताई असतील, प्रणितीताई असतील, वर्षाताई असतील, अरे, एखाद्या घटनेचा निषेध करण्याच्या आधी तुम्ही त्या आरोपीचा धर्म बघणार आहात का? म्हणजे त्या आरोपीचा धर्म जर विशिष्ट असेल तर तुम्ही त्या घटनेच्या बद्दल अजिबात अवाक्षर सुद्धा काढणार नाही आहात का? बलात्काराची केस दाखल असणारा महबूब शेख हा पवार साहेबांच्या पक्षाचा पदाधिकारी होऊ शकतो. उरणमध्ये जेव्हा दाऊद शेख यशस्वी शिंदेची हत्या करतो त्याच्यावरती डोळ्यामध्ये पाणी सुद्धा थेंबर कोणाच्या येत नाही. आज छत्रपती संभाजीनगर मधली ती मुलगी 16 वर्षाची, जिची स्वप्न अनेक असतील, तिला मोठं व्हायचं असेल, शिकायचं असेल, पण उमलण्याच्या आधी ती कधी चिरडली गेली, तिच्याबद्दल कुणाला काहीच वाटत नाही. म्हणजे यांना वोट बँकेची एवढी चिंता वाटतेय. बघा, आरोपीला कुठला जात नसतो, कुठला धर्म नसतो, पण या विरोधी पक्षाच्या लोकांनी सुद्धा प्रत्येक ठिकाणी वोट बँकेचं आणि लांगुल चालनाचं राजकारण करणं थांबवावं. आणि जर ते होत नसेल तर आम्ही बाळासाहेबांच्या रणरागिणी बनून आम्ही रस्त्यावरती उतरवू आणि या अशा नराधमांचा माज उतरवण्याचं काम शिवसेनेची महिला आघाडी केल्याशिवाय राहणार नाही. ज्योतिताई, या ठिकाणी तुम्ही म्हणताय की महाराष्ट्राच्या शिवसेनेच्या या रणरागिणी या मुद्द्यावर रस्त्यावर उतरू आणि यांचा माज उतरवू. आता मात्र ही वेळ आली असं नाही का तुम्हाला वाटत आहे? कारण अगदी मग ते तलवार घेऊन असू दे किंवा बंदूक घेऊन स्टेटस ठेवणं असू दे किंवा अगदी त्या घराकडे जाऊन त्या हिंदू कुटुंबियांच्या समोर अशा प्रकारे वक्तव्य करणं असू दे, आज खेल तो कल बेल, अशा प्रकारची ही वक्तव्य करणं असू दे. त्यामुळे आता ही वेळ आली असं नाही का तुम्हाला वाटत? आणि जर तुम्हाला असं वाटत असेल तर मात्र पुढच्या किती तासात शिवसेनेच्या या रणरागिणी छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचून उर्वरित 5 जणांना अटक करण्यासाठी म्हणून दबाव आणतील? लवकरात लवकर आम्ही संभाजीनगर, आम्ही आमची महिला आघाडी आणि आमचे सन्माननीय आमदार संभाजी शिरसाट साहेब असतील किंवा आमचे इतर नेते मंडळी हे आधीच तिथपर्यंत पोहोचलेली आहेत आणि आम्ही सुद्धा महिला आघाडी लवकरात लवकर पोहोचू. कारण मला वाटतं की प्रत्येक वेळेला घटना घडल्यानंतर आपण निषेध खूप वेळेला करतो, पण जर या आरोपींची मजल ही पीडितेच्या घरापर्यंत, ते सुद्धा दिवसाढवळ्या जाऊन जर त्यांना भीती दाखवण्यापुरतं इथपर्यंत जर जात असेल तर मला वाटतं की त्यांचा बंदोबस्त हा नक्कीच करावा लागेल आणि तो धर्मवीर स्टाईल मध्ये शिवसेना केल्याशिवाय मागे सरकणार.
अगदी शिरसाटजी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजूनही या कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळालेलं नाहीये. त्या अनुषंगानं काही पावलं उचलली जात आहेत का? मुख्यमंत्र्यांपर्यंत या सगळ्याचा मुद्दा पोहोचलाय का? काय इतका वेळ लागतोय पोलीस संरक्षण मिळण्याकरता? नाही, याच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्याला सर्व जाणीव आहे, त्यांना माहिती आहे आणि ते आमच्याशी आणि पोलीस कमिशनरशी नियमित टच मध्ये सुद्धा असतात. ते ह्या सगळ्या गोष्टीचे अपडेट घेत असतात. एक लक्षात घ्या, ही घटना आज आपल्याला उघडकीस आली. तुम्हाला एक शॉर्ट मध्ये घटना सांगतो. माझ्या मतदारसंघामध्ये सातारा पोलीस स्टेशन आहे. तिथं एक आई आणि मुलगी संध्याकाळच्या टायमाला इव्हिनिंग वॉक ज्याला आपण म्हणतो ती निघाली. तिथलच्या असाच एका तरुणाने तिला छेडछाड केली, तिचा ब्लाऊज फाडला. हो, आई सोडल्या गेली, तिचे कपडे फाडले. आता हे आई, मुलगी आणि तिचा बाप पोलीस स्टेशनला द्यायला गेले. तर तक्रार देऊ नकोस हे सांगण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये 50-60चा जमाव आला. मला ती गोष्ट कळाली रात्री 12 वाजता. मी 12 वाजता गेलो, पाहिलं तर 50चा जमाव, 3 जण भेदरलेल्या अवस्थेमध्ये. आजही FIR आहे, मी खोटं बोलत नाहीये. FIR आता त्या पोलीस स्टेशनला आहे. मग मी पाहिले काय चाललंय, आता हे 50 लोकांचा जमाव त्या पोलिसावर मी दबाव टाकतं काय. मग एकाच्या कानफडात जेव्हा मी मारली तेव्हा तो जमाव पळायला लागला. आता हे करावं का? आता हेच करावं लागेल. मला वाटतं याशिवाय आता पर्याय नाहीये. तुम्हाला तुमचा सुद्धा धाक त्यांच्यावर असला पाहिजे. सर्व काम पोलिसाचं नाही, सामाजिक बांधिलकी जर आपण मानत असू तर हे आपली सुद्धा ड्युटी बनते की अशा घटनेच्या वेळेला आपण स्वतःहून मैदानात उतरलं पाहिजे. आणि मग ते कोणी असो, कोणत्याही जाती धर्माचा असो, त्याच्यावर फाईट करण्याची ताकद ही आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. तरच नसता तुम्हाला एक सांगतो, आपण दरवेळेला पोलिसावर आरोप करतो किंवा कुणावर आरोप करतो. एक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जवळपास 1.5 लाख लोकसंख्या असते. पोलीस किती आहेत? 40. लोकसंख्या किती? 1.5 लाख. आणि मग अशा रोजच्या ज्या घटना पाहिल्या तर 40 कर्मचारी त्या वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये येणारे कर्मचारी टोटल मिळून 40-50 असतात. काय करणार आहेत? काय दाखवणार आहेत? त्यावेळेला जनतेने ज्याला आपण आता ते आपण सुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालं पाहिजे. मी पण एक पोलिसाचा सहकारी आहे म्हणून जर आपली भावना जर आपण जागृत केली तर मला वाटतं या सगळ्या गोष्टीला आळाही बसेल. आणि ज्यांनी कोणी अशा घटनेला विरोध केला, चोप दिला, तर त्याच्या पाठीशी सुद्धा सर्वजण उभे राहतील. अगदी शिरसाटजी, मग आता जो तुम्ही उल्लेख केला, साताऱ्यातली घटना असू दे किंवा मग छत्रपती संभाजीनगर मधली घटना, सरकार तुमचंच आहे. पोलीस जर या सगळ्या संदर्भात सुमोटो घेऊन गंभीर पावलं उचलत नसतील, कारवाई करत नसतील, तर यांच्यावर कारवाई करण्याची आता वेळ आलेली आहे. त्यांना निलंबित का केलं जात नाहीये? त्यांच्यावर का अंकुश ठेवला जात नाहीये? इतकी ढील का दिली जाते की जेव्हा तक्रार घेऊ तेव्हा घेऊ, तोपर्यंत मात्र लोक तिष्ठत आहेत, प्रसंगी थांबतायत, प्रसंगी आमदारांना फोन करावा लागतोय, आमदारांना तिथं पोचावं लागतंय. काय चाललंय पोलिसांचं सुद्धा? नाही, काही ठिकाणी निश्चितच तुम्ही जर मागचं जर या घटनेचं जर देत असाल, त्याचा रेफरन्स देत असाल, त्या तिथलच्या पोलिसांना निलंबित करण्यात आलेले आहेत. या ठिकाणी तुम्हाला सांगतो की जेव्हा रस्ता रोको सुद्धा तिथलच्या कार्यकर्त्यांनी केला, सर्व हिंदू संघटना सुद्धा रस्त्यावर आल्या, ACP DCP ने स्वतः जाऊन त्यांचे निवेदन स्वीकारले आणि तातडीची कारवाई ज्याला म्हणतात ती पोलिसांनी केलेली. प्रत्येक वेळेला पोलीस चुकतो असं आपण गृहीत धरू नका, परंतु पोलिसांनी जर हलगर्जीपणा केला असेल तर त्यांना त्यांच्या कारवाईला सुद्धा समोर जावं लागेल. आपण पोलीस आणि जनता हे एकमेकाच्या हातात हात घालून हे काम केलं पाहिजे. एकमेकावर आरोप करून काही चालत नाही हो. राजकारणामध्ये आज सत्तेवर आहे, कोण उद्या सत्तेवर असेल, परंतु घटलेली घटना जी आहे ती त्याचं गांभीर्य घेऊन सर्वांनी एक होऊन लढलं पाहिजे. यात राजकारण आणू नये असं माझं स्पष्ट मत आहे. अगदी. पण पोलीस हे मुस्लिम धर्मियांच्या या वस्तीमध्ये जाऊन कारवाई करण्यास कुठंतरी कचरतात का, घाबरतात का? थेट विचारतीये. नाही, पोलीस घाबरत नाही. आणि पोलिसाला शिंदे साहेबांचं स्वतः स्ट्रिक्ट सांगणं आहे, कोणताही गुन्हेगार असो, कोणत्याही जाती धर्माचा असो, त्याची हायवे केल्या 95 मध्ये आलेले शिवसेना भाजपचं सरकार त्या टायमाला गोपीनाथ मुंडे साहेबाला गृहमंत्री असताना शिवसेना प्रमुख बनले होते. 60 रुपयाची बंदुकीची गोळी असते, परंतु गुन्हेगाराला मारताना एकही वाया गेली नाही पाहिजे, हा दरार पाहिजे. आणि तुम्ही पाहिलं असेल ते 95 ते 98च्या दरम्यान इथलचं सगळं दाऊदची गँग असेल की डी ग्रुप असेल, हे संपवण्याचं काम
पोलिसाचं मनोधैर्य वाढवल्यानंतरच झालं. म्हणून पोलिसांना आपण सपोर्ट करून त्यांच्याकडून चांगलं काम करून घेणं हे आपलं काम आहे. निश्चित. छत्रपती संभाजीनगरच्या या प्रकरणामध्ये आज 23 ऑगस्ट आहे. ही घटना 2-1 दिवसांपूर्वी घडलेली आहे. अद्यापही यात काही मुस्लिम तरुण फरार असल्याचं कळतंय. साधारणतः शिरसाटजी थेट सांगा, पुढच्या किती तासात या उर्वरित मुस्लिम तरुणाच्या मुसक्या आवळण्यात शासनाला यश मिळेल? जे महत्वाचे गुन्हेगार आहेत ना, ते तिन्ही अटक झालेले आहेत. 5 लोकांचा जो मी काही उल्लेख केलेला ना, त्याच्यामुळे त्याच्यात त्याची आई आहे, काय आणखीन कोणते ते 56 ते 58 दरम्यानचे ते लोक आहेत. त्यांना सुद्धा आता 3-4 दिवसामध्ये, त्यांना सुद्धा मॅक्झिमम 2-3 दिवसामध्ये मुस्लिम तरुणाला सुद्धा अटक केली आहे, ज्यांना वक्तव्य केलेलं आहे. याला देखील अटक करण्यात आली आहे. अटक 3 लोकांना अटक केलेली आहे. 22 तारखेपर्यंत त्यांची कस्टडी घेण्यात आली होती. पोलिसांच्या कस्टडीत होते ते. आणि उर्वरित जे ते पीडितेच्या कुटुंबांनी ज्यांची गय कुणाची केलं जाणार नाही. एखादा गुन्हेगार गुन्हा करतो तर त्याला फूस लावणार सुद्धा तेवढाच गुन्हेगार आहे. म्हणून त्यांच्या सगळं नातेवाईक जे कोणी असतील त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल. या संदर्भात मी पोलीस कमिशनरशी सुद्धा बोललो आहे. शिरसाटजी, ही जी धमकी ज्या व्यक्तीने दिलेली होती, ज्या मुस्लिम तरुणानं, आज जेल कल बेल फिर वही पुराना खेल, तो अद्यापही मोकाट आहे. याला कसा मोकाट राहणार नाही. तो एनपीडीच्या कायद्याच्या अंतर्गत तो हर्सुल जेलमध्ये बसेल. त्याची बेल होणार नाही. हीच शाश्वती मी तुम्हाला सरकार म्हणून नाही, आमदार संजय शिरसाट म्हणून देतो. अगदी शिरसाटजी, तुम्ही आता बोलत असताना एक उल्लेख फार महत्वाचा केलात की पोलीस यंत्रणा कुठं कुठं पुरवून उरणार इतक्या लोकवस्तीच्या या सगळ्या परिसरामध्ये. त्यामुळे लोकांनी सजग होणं गरजेचं आहे. लोकांनी सुद्धा तितकंच कणखर होणं गरजेचं आहे. पण जेव्हा लोक या सगळ्याला प्रतिसाद देतात तेव्हा मात्र लोक कायदा हातात घेतात अशी ओरड केली जाते. मग यावर मात्र काही निर्णय घेतला जाणार आहे का सरकारकडून? जर यंत्रणा सगळी पुरून उरत नसेल तर मात्र जर लोकांनी या सगळ्या संदर्भात प्रतिकार केला, लोकांकडून या सगळ्या संदर्भात काही भूमिका आली तर मात्र कायदा काही केला जाणार आहे का राज्य शासनाच्या वतीनं? कारण आता ही हिम्मत वाढतच चाललेली आहे. बघा, कायदे किती कठोर करा, त्याची अंमलबजावणी जे होती ना, किंवा कोर्ट प्रोसेस किती वाटलं, आज मुख्यमंत्र्याला वाटो, तुम्हाला वाटो, मला वाटो, आरोपी आहे त्याला आपल्याला चौकात फाशी द्यायची, परंतु आपण देऊ शकतो का? नाही. तर त्याला कोर्टाचा निर्णय यावा लागतो. मग ते फार राष्ट्रपती पदापर्यंत जे आहेत त्यांच्याकडे जावं लागतं. तुम्हाला सांगतो एक घटना तुम्हाला आठवत असेल, आंध्रमधली कदाचित ती घटना आहे. त्या ठिकाणी असाच एका नराधमाने महिलेवर बलात्कार केला होता आणि त्यांचं एन्काउंटर जेव्हा केलं, जेव्हा त्यांना मारलं, तर पहिले पोलिसांवर आरोप करायला सुरुवात झाली होती. परंतु नंतर त्या घटनेचा आनंद अख्ख्या देशाने साजरा केला आणि सगळ्यांनी त्यांना वेलकम केलं, चांगले केलं. ह्या नराधमाला असंच मारलं पाहिजे. तर 3-4 लोकांना जे मारलं, एन्काउंटर केलं. मग असं एखाद्या वेळेला कायदा जर हातात घेतला तर मग लोक सगळं त्याचं स्वागत करतात. आणि आता कायदा हातात घ्यायची वेळ पोलिसांनी सुद्धा आणि सरकारने सुद्धा येऊ देऊ नये. त्यासाठी अत्यंत कडक पावलं सरकार हे उचलतंय. आणि मला वाटतं आता या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही आमच्या लेकीबाळीला, कोणत्याही महिला भगिनींना, कोणत्याही माणसाला सुरक्षित वाटेल असं वातावरण तयार करण्याची जबाबदारी सरकारने घेतलेली आहे आणि त्या पद्धतीने ते पावलं उचलत आहेत. अगदी. शिरसाटजी, ज्योतिजी आणि अर्थात आमचे प्रतिनिधी सचिन, तुमच्या तिघांचे सुद्धा आभार तुम्ही दिलेला एकूणच या सगळ्या संदर्भातल्या सविस्तर प्रतिक्रियेसंदर्भात. अर्थात आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगर मधला हा सगळा प्रकार आहे, पण अद्यापही या प्रकरणी मात्र काही मुस्लिम तरुण हे मोकाटच आहेत. त्यांना जोवर अटक होत नाही तोवर मात्र लोकशाही मराठी सातत्यानं हा मुद्दा लावून धरणार आहे. कारण हा प्रश्न आहे महाराष्ट्रातल्या सावित्रीच्या लेकींचा. पाहत राहा लोकशाही मराठी. ऐका, पहा आणि जागरूक रहा. लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.